नमस्कार. हा संजय राऊत ना उद्धव ठाकरेंची पुरती वाट लावून सोडणाऱ्या, लक्षात ठेवा, लिहून घ्या त्यांच्याच भाषेत, मार्क माय वर्ड, लिहून घ्या. एक दिवस हा संजय राऊत या उद्धव ठाकरेंना पार बुडवणार आहे, संपवणार आहे. त्यामध्ये कालपर्यंत भयान शांतता होती, ज्याला आपण वादळापूर्वीची शांतता म्हणू शकता. पण अचानक एक वादळ या देशामध्ये निर्माण झालं. बाळासाहेबांच्या लेकाला संपवण्याची जबाबदारी कदाचित संजय राऊतांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे आणि ते बरोबर एकेका टप्प्यावर उद्धव ठाकरेंची प्रतिष्ठा, सन्मान संपवण्याचं काम करतायत. उद्धव ठाकरेंचं ज्ञान नाही आहे हे उघड करतायत आणि त्यांच्यात तोंडून आपल्या माणसांचं शिरकाण करून घेत आहेत. सुरू करा. प्रस्तावना बरं, ठीक आहे, चला. नाहीतर काय गरज आहे हो? ज्याला बोलता येत नाही त्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा कशाला? फालतू प्रश्न विचारायचे कशाला? म्हणजे ते मागच्या मुलाखतीत आपण मला एक सांगायचं आहे, लक्षात ठेवा. उद्धव ठाकरेच्या मुलाखतीला हास्य जत्रा म्हणणाऱ्यांनी कृपया याला हास्य जत्रा म्हणू नये. अजिबात हा विनोदाचा कार्यक्रम अजिबात नाही. हा गांभीर्याने घेतलेल्या मुलाखतीचा कार्यक्रम आहे, ठरवून केलेल्या कार्यक्रमांचा कार्यक्रम आहे. म्हणजे संजय राऊत प्लॅननं उद्धव ठाकरेंचा गेम करण्याची व्यवस्था करतात आणि तो व्यवस्थित पार पाडतो, अर्थात उद्धव ठाकरेंना सोबत घेऊनच. म्हणजे आपल्याच हाताने आपला गेम करून घेण्यासाठी पदरी माणूस बाळगलाय असे राजकारणी आहेत उद्धव ठाकरे आणि आपल्याच स्वामींचा परफेक्ट गेम करायची जबाबदारी संजय राऊत खांद्यावर घेतात. आता तुम्हाला मी संजय राऊतांचे प्रश्न, उद्धव ठाकरेंची उत्तरं, आत्तापर्यंतच्या कोणत्याही मुलाखती काढा. म्हणजे ते तो आठवतो ना तुम्हाला तो प्रश्न, तुम्ही शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार आहात आणि हे ऑफकोर्स हे असलं काय उत्तर देत होते. बाळासाहेब ठाकरे तुमचे वडील होते. ऑफकोर्स, अर्थात ते शिवसेना चोरूच शकत नाही कोणी. हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. आता मला तुम्हाला नव्या गोष्टी दाखवायच्यात, नव्या गोष्टी. सगळ्या जगाला उत्तम पद्धतीनं ठाऊक आहे दिशा प्रकरण काय आहे. कायदेशीर दृष्ट्या दिशा सालियान मृत्यू प्रकरणामध्ये याचिका दाखल आहे. ते याचिकाकर्ते सूत्रबद्ध पद्धतीने पुरावा कोर्टाच्या समोर देऊन या अकस्मात मृत्यूच्या प्रकरणाला सरळ सरळ खून आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि अशा वेळी दिशा प्रकरणाचा उल्लेख करत किंवा तिकडे जाईल अशा स्वरूपाचा प्रश्न राऊत विचारतात. राऊतांचा प्रश्न आणि उद्धव ठाकरेंचं उत्तर नीट ऐका. शिवसेनेच्या राजकारणाची पुढली दिशा काय आहे? पुढली दिशा जे आहे त्याच दिशेने वाटचाल करणं, पुढली दिशा जे आहे त्याच दिशेने वाटचाल करणं, न थकता न थांबता. पाहिलं, पुढली दिशा काय तुमची? आता दिशा काय? ज्या दिशेनं जायचंय त्या दिशेने वाटचाल सुरू ठेवायची. अरे एका पक्षप्रमुखाचं उत्तर असं असतं काय राव? म्हणजे मला ना आता हसू येत नाही, आता क्यू वाटते, क्यू. अरे 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 अरे, बाळासाहेबांच्या पोराचं इतकं अधपतन बघवत नाही रे देवा, बघवत नाही. म्हणजे एक तर आम्हाला उचल, नाही तर काहीतरी एक घडलं पाहिजे, काहीतरी एक घडलं पाहिजे. काय आहे? ज्या दिशेनं जायचंय तीच दिशा आता असेल. पुढची दिशा काय? आता ज्या दिशेनं जायचंय ना सरकारला, ती दिशा दिशाची दिशा आहे. आणि दिशा सलियान प्रकरण निघालं तर क्या होगा? संजय राऊतांना कळत नसेल का? कळतं, कळतं. म्हणूनच तर संजय राऊत असे प्रश्न विचारतात, बरोबर ज्याचे मीम्स बनतील, ज्याच्यावरून उद्धव ठाकरेंची चेष्टा केली जाईल, अशा स्वरूपाचे प्रश्न संजय राऊत विचारतात. पण काय करणार कोण? स्वतःच्याच पदरात विस्तू बांधून फिरणाऱ्यांना कोण काय बोलायचं? पदर जळतो, विस्तू पडतो, आणि तो जिथे पडलाय तिथे वेगळी आग लावतो.
हे अजून आहेच आहे. संजय राऊत म्हणजे उद्धव ठाकरेंनी पदरी बांधलेला इस्तू आहे आणि हा इस्तू उद्धव ठाकरेंचा पदर जाळणार आहे एवढं मात्र नक्की आहे. बरं, यांची दिशा काय यांनाच कळत नाही. ते राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना म्हणतात तू हिंदी बोलला कशाला. माहिती आहे ना तुम्हाला, ऐका ना. ते पुढे वाक्य संपल्या हिंदीतून सुरू झाले. मिसिंग लिंक के बारे में अगर कोई राजनीति करे, कोणासाठी हिंदी बोललात? मंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीत बोलतो कशासाठी? कोणाला सांगायचं होतं? कदाचित आपल्याच पक्षातल्या वरच्या लोकांना सांगायचं असेल, बघून घेईन. आता राज ठाकरे हे कोणाला बोलले होते? हे आदित्यला. कारण आदित्यनीच अशी हिंदी त्या मोर्चात बोलली होती आत्ता कालच्या. काय जब जब मोदी डरता है तो आगे करता है असलं काहीतरी ते वाक्यान बरेचसे वाक्य होते. ऐका जरा. देशात आता सगळे जे युवा उतरलेले आहेत ते धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागत आहेत. देश के युवा बोल रहे हैं कि आज मंत्री प्रधान का इस्तीफा मांग रहे हैं. अगर मंत्री प्रधान थोड़ा उल्टा किया जाए तो क्या होता है? ये भी मांगने में हम कम नहीं रहेंगे. संविधान पे अत्याचार करने वालों के क्या आप दोस्त बन सकते हो? जब जब वो डरते हैं तब तब वो हिंदू मुस्लिम करते हैं, क्या वो उनके फ्रेंड बन सकते हो? जब जब वो डरते हैं, जाति धर्म की बात करते हैं, भाषा की बात करते हैं, क्या आप उनके दोस्त बन सकते हो? पाहिलं, हे उद्धव ठाकरेंची दिशा. म्हणजे हिंदीला विरोध आणि पोरग हिंदीशिवाय बोलत नाही अशी स्थिती. ही उद्धव ठाकरेंची पुढची दिशा. उद्धव ठाकरेंची पुढची दिशा काय माहित आहे? दिशा सलियंत आहेच आहे, ती आदित्यची दिशा आहे. पण उद्धव ठाकरेंची पुढची दिशा म्हणजे आपल्या घरातले देव बदलणे. आत्तापर्यंत उद्धव ठाकरे पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, बाप चोरला हे आरोप करत होते. आता उद्धव ठाकरे बाप बदलला, चिन्ह बदललं, देव बदलला अशा स्वरूपाच्या गोष्टी उद्धव ठाकरेंबाबत बोलावं लागतील. चिन्ह तर बदललं, ते आईस्क्रीमचा कोण, माफ करा, मशाल आलं. पक्षाचं नावही बदललं, शिवसेना UBT झालं. आणि आता देव बदलायची वेळ आली आहे. यांना तो दीपके विष्णूचा अवतार वाटतो. त्याच मुलाखतीत जरा ऐका. आणि आत्ता खरं म्हणजे जनतेच्या रूपाने विष्णूने अवतार घेतलाय असं मी काल बघितलं. हा विष्णू आहे. देश वाचवण्यासाठी, धर्म वाचवण्यासाठी, माणुसकीचा धर्म हा वाचवण्यासाठी जे रस्त्यावरती उतरलेले तरुण आहेत त्यांच्यासोबत त्यांचे आई वडील आणि आजी आजोबा सुद्धा आहेत. म्हणजे हा विष्णूचा अवतार आहे जो देश वाचवण्यासाठी यांनी जन्म घेतलेला आहे. पाहिलं, ही उद्धव ठाकरेंची पुढची दिशा आहे. उद्धव ठाकरेंच्याच तोंडून आपल्या माणसांचा गेम करायचा. म्हणजे खरं तर हे खेटर त्या 2 द्रल आहेत का वेगळ्या द्रल आहेत मला माहीत नाही. जरा तो प्रश्न आणि त्याचं उत्तर नीट ऐका, मी याचा खुलासा करतो. बसायला तुमचं काय म्हणणं आहे? राजीनामा हेच आहे. हा, राजीनामा नाही, ही धर्मेंद्रनी द्यावा की नरेंद्रनी द्यावा? सगळे द्र आहेत त्या सगळ्या द्रहनी द्यावा. अच्छा. कारण ते द्र जे आहेत ते जनतेशी द्रोह करतायत. त्याच्यामुळे देशाला दारिद्र्य येऊ नये एवढीच इच्छा आहे, माझी अपेक्षा आहे. पाहिलं, आता याचा खुलासा करताना मला ते कोणासाठी वापरलंय हे तुम्हाला दाखवावं लागेल. त्यामुळं ज्यांच्या नावात द्र आहे ते द्रोह करतात हे लक्षात घ्या. आता उद्धव ठाकरेंसोबत द्रोह कोण केलाय? म्हणजे लोकांना असं वाटतं की नरेंद्र, धर्मेंद्र प्रधान आणि इकडे महाराष्ट्रात देवेंद्र, तू तर राहशील नाही तर मी तर राहीन, कलंक आहे, हे असे होते वाक्य. ह्या तिघांबाबत आहे असं आपल्याला वाटतं. मी जरा तेच व्हिडिओ मीम्स करून तुमच्या समोर मांडतो आणि कोणासाठी असतील याचा विचार करा. उद्धव ठाकरेंसोबत द्रोह कोण केलाय, कोण पुस्तकात लिहिलंय, कोण काय काय बोललंय, जरा बघा बरं. ज्यांच्या नावात द्र आहे ते द्रोह करतात. सगळ्या द्रला संपवलं पाहिजे असं म्हणताना कोणाकोणाला जरा आश्चर्य वाटतंय. बसायला तुमचं काय म्हणणं आहे? राजीनामा हेच आहे. हा, राजीनामा नाही, ही धर्मेंद्रनी द्यावा की नरेंद्रनी द्यावा? सगळे द्र आहेत त्या सगळ्या द्रहनी द्यावा. कारण ते द्र जे आहेत ते जनतेशी द्रोह करतायत. म्हणजे याचा अर्थ कुठेतरी मानसिक संतुलन बिघडलंय. त्याच्यामुळे देशाला दारिद्र्य येऊ नये एवढीच इच्छा आहे, माझी. पाहिलं, म्हणजे पहिला द्र शरदचंद्र ज्यांनी उद्धव ठाकरेंची वाट लावली तिकडं बसा म्हणून, आणि दुसरा द्र म्हणजे जितेंद्र आव्हाड
आहे की नाही? या 2 द्रजला देखील संपवायला उद्धव ठाकरे निघालेत. यापेक्षा वेगळी गंमत कुठली असू शकेल? कुठली असू शकेल? म्हणजे आपण इतरांच्या पक्षातल्या लोकांना बोलतोय, विरोधकांना बोलतोय, तेव्हा तसे आपल्याकडेही असू शकतात याची जाणीव उद्धव ठाकरेंना नसतेच. आणि ती व्हावी यासाठी संजय राऊत सुद्धा प्रश्न करत नाहीत. आणि काय हो पानचट प्रश्न विचारतायत, कोणत्या द्रनी दिला पाहिजे, द्र म्हणजे द्रोह. अशाने जेनजी तुमची नसते होणार, अशाने नसते होणार. जेनजी तुमची व्हायला जेनजी सारखं वागलं पाहिजे. असो, उद्धव ठाकरेंना संपविण्याच्या सर्व प्रयत्नांना संजय राऊतांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. कारण उद्धव ठाकरे राजकारणातून दूर व्हावेत, त्यांनी एक उत्तम फोटोग्राफीचा व्यवसाय सांभाळावा. फार फार तर उद्धव ठाकरेंनी आमच्या इथे लग्नाचे व्हिडिओ शूटिंग करून मिळेल, उत्तम फोटोग्राफ्स काढून मिळतील किंवा सिनेमॅटिक व्हिडिओ करून मिळतील असं बोललं तर हरकत नाही. आता माझ्या पोराच्या लग्नाचं वय येत आहे. ऑफिसमध्येही 2-4 कर्मचारी आहेत लग्नाच्या स्थितीला यायला. तर त्यांच्या लग्नाचं शूटिंग आम्ही UT कॅमेरा किंवा UT फोटोज, UT व्हिडिओज यांना नक्की देऊ. नमस्कार.